बघा प्रॉब्लेम, कॅल्क्युलेट द इंडिपेंडंट कोऑर्डिनेट्स फ्रॉम द फॉलोइंग डाटा शोईंग द कॅल्क्युलेशन्स. तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये बघा लाईन, लॅटिट्यूड आणि डिपार्चर दिला. लॅटिट्यूड कशामध्ये दिलाय? नॉर्थ आणि साऊथ मध्ये दिलाय. डिपार्चर ईस्ट आणि वेस्ट मध्ये दिलाय. ओके, ट्रॅव्हल्स बॅलन्स करावं लागेल. ओके, तुम्हाला लाईन, लॅटिट्यूड आणि डिपार्चर दिलाय. लॅटिट्यूड नॉर्थ साऊथ मध्ये दिलाय, डिपार्चर ईस्ट आणि वेस्ट मध्ये दिलाय. लाईन ए बी साऊथ मध्ये. ओके, लाईन मला सांगा, लॅटिट्यूड टुवर्ड्स द नॉर्थ काय असतो? पॉझिटिव्ह. टुवर्ड्स द साऊथ निगेटिव्ह. डिपार्चर टुवर्ड्स द ईस्ट पॉझिटिव्ह. टुवर्ड्स द वेस्ट निगेटिव्ह. आता तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये दिलाय लॅटिट्यूड आणि डिपार्चर, बरोबर आहे का नाही? तुम्ही काय चेक करणार हो पहिल्यांदा? काय चेक करणार? काय चेक करणार तुम्ही प्रॉब्लेम मध्ये पहिल्यांदा? ट्रॅव्हल्स बॅलन्स होते का नाही ते चेक करणार. त्यासाठी दोन स्टेटमेंट होते. सम ऑफ द लॅटिट्यूड इक्वल टू 0, सम ऑफ द डिपार्चर इक्वल टू 0. ओके, दुसरं स्टेटमेंट कोणतं होतं? सम ऑफ द नॉर्थ इक्वल टू सम ऑफ द साऊथ आहे का? सम ऑफ द ईस्ट इक्वल टू सम ऑफ द वेस्ट आहे का? तर काय चेक करणार इथं? नॉर्थची सम घेणार पहिल्यांदा. काय करणार? नॉर्थची सम. नंतर साऊथची सम घेणार. नंतर सम ऑफ द ईस्ट घेणार आणि सम ऑफ द वेस्ट घेणार. बघा, समेशन ऑफ साऊथिंग अँड नॉर्थिंग. नॉर्थिंग किती येते बघा? नॉर्थिंगची सम केली मी 244.72 अधिक 495.17. ओके, याची सम केली. किती आली सम? 739.89 आली. नंतर साऊथिंगची सम केली 182.63 प्लस 268.70 प्लस 288.27. ओके, सम ऑफ दी साऊथिंग केली. किती आलं ते? 739.6 आले. ओके, सम ऑफ दी नॉर्थिंग इक्वल टू सम ऑफ दी साऊथिंग आहे का? सम ऑफ दी नॉर्थ जेवढा आहे तेवढं सम ऑफ दी साऊथ आहे का प्रॉब्लेम मध्ये? सम ऑफ दी नॉर्थ इक्वल टू सम ऑफ दी साऊथ आहे का प्रॉब्लेम मध्ये? नाही. नो सर. नाहीये, बरोबर आहे का? माझा इथं एरर काढावा लागेल मला. तो एरर मी फाइंड आउट केला. एरर इक्वल टू, ओके, एरर इक्वल टू बघा कितीचा एरर आहे? 739.89 मायनस, ओके, मायनस 739.6. कितीचा एरर येतोय? 0.29 चा येतोय. एरर काय आहे? पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह. एरर पॉझिटिव्ह आहे. ओके, तर करेक्शन काय घेणार तुम्ही? निगेटिव्ह. निगेटिव्ह घेणार. सेम आहे आधी जसं आपण आधीचे प्रॉब्लेम बघितले, सेम. एरर काढला, एरर फाइंड आउट केल्यानंतर एरर मला पॉझिटिव्ह मिळाला. आता मला इथं 0 आणायचंय. 0.29 वजा 0.29 केल्यानंतर तिथं 0 मिळणार आहे आपल्याला. ओके, एरर हा जर पॉझिटिव्ह असेल तर करेक्शन काय घ्यायचंय? निगेटिव्ह घ्यायचं. ओके, नेक्स्ट, अल्जेब्रिक सम ऑफ ऑल लॅटिट्यूड. अल्जेब्रिक सम ऑफ ऑल लॅटिट्यूड म्हणजेच काय? सम ऑफ द नॉर्थ, सम ऑफ द नॉर्थ प्लस सम ऑफ द साऊथ. प्रथमेश, तिकडून येऊन तिकडे जाऊन तिकडून इकडे आले. वाड्या घेऊन तिकडे गेलं आणि हे तर प्रथमेश चांदोरकर. ओके, एरर फाइंड आउट केल्यानंतर अल्जेब्रिक सम ऑफ ऑल लॅटिट्यूड म्हणजे सम ऑफ द नॉर्थिंग प्लस सम ऑफ द साऊथिंग करा. म्हणजे 739.89 अधिक 739.6 तुम्हाला काय मिळेल? अल्जेब्रिक सम ऑफ ऑल लॅटिट्यूड मिळेल. नंतर समेशन ऑफ ईस्टिंग अँड वेस्टिंग. समेशन ऑफ ईस्टिंग म्हणजेच काय? डिपार्चर. आणि सम ऑफ द ईस्ट इक्वल टू सम ऑफ द वेस्ट आलं पाहिजे. ओके, सम ऑफ द ईस्ट इक्वल टू सम ऑफ द वेस्ट आलं पाहिजे. त्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला? सम ऑफ ईस्ट म्हणजेच 313.12 प्लस 417.12. ओके, बघा इथं 313.12 अधिक 470.12 इक्वल टू किती येत आहे? 783.24. ओके, 783.24 येते सम ऑफ द ईस्टिंग. सम ऑफ द वेस्टिंग म्हणजे ह्याची सम. ओके, याची सम म्हणजे 318.34 अधिक 388.46 अधिक 113.34.
बघा आहे का किती आलं ते 820.14 आलं. मला सांगा सम ऑफ द ईस्टिंग इक्वल टू सम ऑफ द वेस्टिंग आहे का? जेवढं ईस्टिंग आलंय तेवढंच वेस्टिंग आलंय का? नो सर. नो नाही. सर. बरोबर आहे का? मग त्यासाठी काय करावं लागेल मला? एरर फाइंड आउट करावं लागेल. मग एरर इक्वल टू 783.24 वजा 820.14 783.24 वजा 820.14 किती येतं एरर? -36.9 ओके वजा 36.9 हा एरर येतो. मला सांगा हा आलेला एरर जो आहे तो पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? निगेटिव्ह. करेक्शन काय घेणार? पॉझिटिव्ह. करेक्शन काय घ्यायचं? पॉझिटिव्ह घ्यायचं. ओके नंतर अल्जेब्रिक सम ऑफ ऑल डिपार्चर्स. अल्जेब्रिक सम ऑफ ऑल डिपार्चर म्हणजेच सम ऑफ द ईस्टिंग प्लस सम ऑफ द वेस्टिंग करावं लागेल. म्हणजेच 783.24 अधिक 820.14 किती येत आहे? 1603.38 येत आहे. ओके नेक्स्ट गणेश भोसले अनम्यूट करा वाईस तुमचा. नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये काय आहे? लेंथ दिली का? प्रॉब्लेम मध्ये पाठवायला लागते व्हॉट्सअप आहे मग भरणार त्याचा मोबाईल कुठं आहे त्याचं बघा. नाही मग तसं काय कशा करते आपण तर घेतला चाटा केली असेल मध्ये हिथं गायचं भो काय काय सरळ आता हिथं थांबल्यावर तिथं रिंग गेले तर लागायला पाहिजे. पण तू जेवताना मोबाईल घेऊन आलता का तू? मग हिथं नाही आलं माझ्या दुकानात पुढे काय घालते माझी बस माझ्या बॉक्स ठेवून तिकडे आला नाही म्हणते. लय अवघड आहे यार तुमच्या बरोबर लेक्चर घ्यायचं. असं कॉलेजमध्ये होतं का ग एखादी सर टाकतं पोरांवर सगळ्या होय ग तर ओके तर तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये लेंथ दिली आहे का बघा बरं. प्रॉब्लेम मध्ये लेंथ आहे का? नाही. कोणता रूल यूज करावा लागेल इथं तुम्हाला? ट्रान्झिट रूल. रूल यूज करावा लागेल. बघा अल्जेब्रिक सम ऑफ ऑल डिपॅचर फाइंड आउट केलं. नंतर आता इथं आपल्याला समजलं की ट्रान्झिट रूल यूज करायचं आहे. त्यासाठी फर्स्ट करेक्टेड लॅटिट्यूड बाय ट्रान्झिट रूल. ट्रान्झिट रूल काय आहे? करेक्शन ऑफ लॅटिट्यूड ऑफ एनी लाईन इक्वल टू टोटल एरर इन लॅटिट्यूड इनटू लॅटिट्यूड ऑफ दॅट साइड डिवायडेड बाय अल्जेब्रिक सम ऑफ ऑल लॅटिट्यूड. ट्रान्झिट रूलचा फॉर्म्युला काय आहे बघा. करेक्शन ऑफ लॅटिट्यूड ऑफ एनी लाईन इक्वल टू टोटल एरर इन लॅटिट्यूड into latitude of that side divided by algebraic sum of all latitude. Okay तर फर्स्ट लाईन मी कन्सिडर केली. करेक्शन ऑफ लॅटिट्यूड ऑफ लाईन AB लाईन कन्सिडर केली इक्वल टू टोटल एरर इन लॅटिट्यूड. किती आहे टोटल एरर इन लॅटिट्यूड? 0.29 0.29 इंटू लॅटिट्यूड ऑफ दॅट साइड म्हणजेच AB ह्या साइडचा लॅटिट्यूड किती आहे? AB ह्या साइडचा लॅटिट्यूड किती आहे? 182.63 आहे. 182.63 डिवायडेड बाय अल्जेब्रिक सम ऑफ ऑल लॅटिट्यूड. इथं फाइंड आउट केलाय अल्जेब्रिक सम ऑफ ऑल लॅटिट्यूड. अल्जेब्रिक सम ऑफ ऑल लॅटिट्यूड किती आहे? 1479.49 आहे. पुट करा. सॉल्व करा. आधी गुणाकार करा. सॉरी आधी भागाकार करा. ओके 182.63 भागिले 1479.49 किती आन्सर येते? नंतर त्याला किती गुणा? 0.29 ने गुणा. किती येते आन्सर? 0.0357. ओके नेक्स्ट
करेक्टेड लॅटिट्यूड AB आधी करेक्शन काढलं तरी चालेल किंवा करेक्शन काढल्यानंतर लगेच करेक्टेड लॅटिट्यूड काढला तरी चालेल तुमच्या मनाने. करेक्शन ऑफ लॅटिट्यूड ऑफ लाईन AB काढल्यानंतर करेक्टेड लॅटिट्यूड काढला AB चा. मला सांगा करेक्शन पॉझिटिव्ह घेणार का निगेटिव्ह घेणार आहे? एरर काय आलता लॅटिट्यूडचा? लॅटिट्यूडचा एरर काय आलता? पॉझिटिव्ह. करेक्शन काय घेणार आहे? निगेटिव्ह. निगेटिव्ह. म्हणजे इथं काय करणार? करेक्टेड लॅटिट्यूड AB इक्वल टू काय घेणार आहे तुम्ही इथं? निगेटिव्ह घेणार आहे. ओके. तर करेक्टेड लॅटिट्यूड AB काय करणार? ऑब्झर्व लॅटिट्यूड बघणार आधी किती येतो. ऑब्झर्व लॅटिट्यूड किती आहे? 182.63 आहे. 182.63 आहे. आता मी जर हा लॅटिट्यूड जो आहे तो साऊथ मध्ये, AB चा लॅटिट्यूड साऊथ मध्ये, मला सांगा लॅटिट्यूड टुवर्ड्स द साऊथ काय असतो? लॅटिट्यूड टुवर्ड्स द साऊथ काय असणार आहे? निगेटिव्ह. निगेटिव्ह. म्हणजे ही 182.63 ही जी काय टर्म आहे ती पॉझिटिव्ह असेल का निगेटिव्ह असेल? निगेटिव्ह. निगेटिव्ह असणार. सेम लॅटिट्यूड टुवर्ड्स द नॉर्थ काय असणार आहे? पॉझिटिव्ह. डिपार्चर टुवर्ड्स द वेस्ट काय असणार आहे? निगेटिव्ह. निगेटिव्ह. डिपार्चर टुवर्ड्स द ईस्ट काय असणार आहे? पॉझिटिव्ह. ओके. तर आता लाईन लॅटिट्यूड ऑफ लाईन AB साऊथ मध्ये लॅटिट्यूड लाईन AB चा ऑब्झर्वड लॅटिट्यूड ऑफ लाईन AB किती आहे? मायनस काय घेतोय तर मायनस लॅटिट्यूड ऑफ लाईन AB कशामध्ये? साऊथ मध्ये असल्यामुळे मी काय केलं? मायनस घेतलं. मायनस 182.63. करेक्शन काय घ्यायचे तिथे तुम्हाला? निगेटिव्ह घ्यायचे. मायनस 0.0357 किती येत आहे? मायनस 182.665 येत आहे. ओके. मायनस 182.665. ओके. नंतर करेक्शन ऑफ लॅटिट्यूड BC किंवा करेक्शन ऑफ अ लाईन BC इक्वल टू टोटल एरर इन लॅटिट्यूड किती आहे? 0.29 इंटू लॅटिट्यूड ऑफ दॅट साइड. BC चा लॅटिट्यूड किती आहे बघा? 244.72. 244.72 डिवायडेड बाय अल्जेब्रिक सम ऑफ ऑल लॅटिट्यूड सेम असणार आहे ते 1479.49. ओके. किती येणार आहे टोटल? 0.0479 0.0479. नंतर करेक्टेड लॅटिट्यूड ऑफ लाईन BC इक्वल टू ऑब्झर्वड लॅटिट्यूड किती आहे BC चा दिलेला? 244.72 आहे. काय घ्यायचा? पॉझिटिव्ह घ्यायचा का निगेटिव्ह घ्यायचा? 244.72 तर तो नॉर्थ मध्ये, त्यामुळे इथं पॉझिटिव्ह घेतला. साइन नाही दिलं तरी चालेल. परत करेक्शन काय घ्यायचं तुम्हाला? इथं निगेटिव्ह घ्यायचंय. मायनस 0.0479 किती मिळते? 244.67. नेक्स्ट करेक्शन ऑफ लॅटिट्यूड CD इक्वल टू टोटल एरर इन लॅटिट्यूड 0.29 इंटू लॅटिट्यूड ऑफ दॅट साइड. CD चा लॅटिट्यूड किती दिलाय? 495.17 दिलाय. 495.17 डिवायडेड बाय अल्जेब्रिक सम ऑफ ऑल लॅटिट्यूड किती आहे? सेम 1479.49. किती आन्सर येत आहे? करेक्शन 0.097. ओके. करेक्टेड लॅटिट्यूड CD इक्वल टू आता किती दिलाय बघा टेबल मध्ये? CD 495.17. पॉझिटिव्ह घेणार का निगेटिव्ह घेणार? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह. कशासाठी घेता येतं पॉझिटिव्ह? 495.17 का पॉझिटिव्ह घेतला? लॅटिट्यूड टुवर्ड्स द नॉर्थ पॉझिटिव्ह. एकदम बरोबर आहे. लॅटिट्यूड टुवर्ड्स द नॉर्थ काय असणार आहे? पॉझिटिव्ह. 495.17 हे वजा काय घेतोय? कारण की एरर माझा पॉझिटिव्ह होता म्हणून मी इथले हे जे काही करेक्शन्स आहेत ते काय घेतोय? निगेटिव्ह. मायनस 0.097. किती येत आहे आन्सर? 495.073. नेक्स्ट करेक्शन ऑफ लॅटिट्यूड DE इक्वल टू टोटल एरर इन लॅटिट्यूड किती आहे इथं? 0.29 आहे इंटू लॅटिट्यूड ऑफ दॅट साइड किती आहे? DE ची लॅटिट्यूड किती आहे? DE चा 268.70 आहे.
साऊथ मध्ये 268.70 डिवायडेड बाय अल्जेब्रिक सम ऑफ ऑल लॅटिट्यूड सेम 1479.49 इक्वल टू 0.052. ओके 0.052. नेक्स्ट करेक्टेड लॅटिट्यूड डी इक्वल टू आता 268.70 हा त्याचा लॅटिट्यूड आहे बरोबर डी लाईनचा सॉरी डी लाईनचा तो साऊथ मध्ये का नॉर्थ मध्ये साऊथ मध्ये साऊथ इथं कसं घ्यावं लागेल पॉझिटिव्ह घ्यावं लागेल का निगेटिव्ह घ्यावं लागेल निगेटिव्ह निगेटिव्ह मायनस 268.70 वजा 0.052 किती येत आहे मायनस 267.752. नेक्स्ट करेक्शन ऑफ लाईन EA इक्वल टू 0.29 तुमचा टोटल एरर झाला इंटू EA ची लॅटिट्यूड ऑफ दॅट साइड किती आहे EA चा लॅटिट्यूड 288.27 किती आहे 288.27 पुट करा ओके 288.27 डिवायडेड बाय अल्जेब्रिक सम ऑफ ऑल लॅटिट्यूड किती आहे 1479.49 मला सांगा ते आन्सर किती आलं 0.056 आलं. आता करेक्टेड लॅटिट्यूड ऑफ लाईन EA इक्वल टू ऑब्झर्व्ड लॅटिट्यूड काय EA चा पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे दिलेला लॅटिट्यूड काय EA चा पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे निगेटिव्ह निगेटिव्ह आहे बरोबर ओके मायनस निगेटिव्ह का आहे तर EA ची जी लाईन आहे जी लॅटिट्यूड आहे तो कशामध्ये साऊथ मध्ये मायनस 288.27 वजा 0.056 इक्वल टू मायनस 2888 ओके मायनस 288.326. नेक्स्ट करेक्टेड डिपार्चर्स बाय ट्रान्झिट रूल करेक्शन ऑफ डिपार्चर ऑफ एनी लाईन इक्वल टू बघा लॅटिट्यूडचं फाइंड आउट केलं आता डिपार्चरचे फाइंड आउट करायचे correction of departure of any line equal to total error in departure into departure of that side divided by algebraic sum of all departures. Okay बघा corrections of departure of line AB equal to total error in departure किती आहे 36.9 आहे total error in departure किती आहे 36.9 into departure of that side म्हणजे AB चा departure किती आहे बघा AB चा डिपार्चर किती आहे 313.12 ओके आणि डिपार्चर AB चा जो आहे तो ईस्ट मध्ये का वेस्ट मध्ये ईस्ट मध्ये म्हणजे पॉझिटिव्ह घ्यावा लागेल का निगेटिव्ह पॉझिटिव्ह एकदम बरोबर .12 डिवायडेड बाय अल्जेब्रिक सम ऑफ ऑल डिपार्चर काढले आपण 1603.38 कसं काढलं हे 1603.38 सम ऑफ दी ईस्ट प्लस सम ऑफ दी वेस्ट ओके त्यांची बेरीज करून हे फाइंड आउट केलंय 7.206 आलं नंतर करेक्टेड डिपार्चर्स ऑफ AB इक्वल टू 313.12 बघा इथं पॉझिटिव्ह का आला तर AB चा जो काही डिपार्चर आहे तो ईस्ट मध्ये आणि डिपार्चर टुवर्ड्स द ईस्ट काय असतो पॉझिटिव्ह असतो म्हणून तुम्ही हे पॉझिटिव्ह लिहिलं आता हा जो काही एरर जो आहे ओके तो पॉझिटिव्ह आलता का निगेटिव्ह आलता डिपार्चरचा निगेटिव्ह आलता तर इथं करेक्शन काय घेणार आहे पॉझिटिव्ह म्हणून तुम्ही साइन काय घेतोय पॉझिटिव्ह घेतोय प्लस AB चं करेक्शन किती आहे 7.206 किती येते 320.326 नेक्स्ट करेक्शन ऑफ डिपार्चर BC इक्वल टू टोटल एरर इन डिपार्चर किती आहे 36.9 इंटू डिपार्चर्स ऑफ दॅट साइड डिपार्चर ऑफ दॅट साइड म्हणजे BC चा डिपार्चर्स विचारलाय इथे BC चा डिपार्चर 470.12 पॉझिटिव्ह इन का निगेटिव्ह इलो पॉझिटिव्ह एकदम बरोबर आहे .12 डिवायडेड बाय सेम अल्जेब्रिक सम ऑफ ऑल डिपार्चर 1603.38 किती येते 10.819 मला सांगायचं काय येणार आहे करेक्टेड डिपार्चर काढण्याच्या वेळेस 470.12 पॉझिटिव्ह काय येतोय तर जी काही डिपार्चर BC आहे तो कशामध्ये ईस्ट मध्ये आहे आणि डिपार्चर टुवर्ड्स द ईस्ट काय असतो पॉझिटिव्ह असतो
470.12 प्लस 10.819 इक्वल टू किती येते 480.939. नेक्स्ट करेक्शन ऑफ डिपार्चर CD. ओके, करेक्शन ऑफ डिपार्चर CD इक्वल टू टोटल एरर इन डिपार्चर 36.9 इंटू डिपार्चर ऑफ दॅट साइड किती 318.34 आहे डिवायडेड बाय अल्जेब्रिक सम ऑफ ऑल डिपार्चर 1603.38 7.326 हे तुम्हाला करेक्शन्स मिळालं. करेक्टेड डिपार्चर्स ऑफ लाईन CD इक्वल टू आता बघा जी काही CD लाईन आहे CD लाईनचा डिपार्चर आहे तो वेस्ट मध्ये आहे, बरोबर आहे का वेस्ट मध्ये, तर साइन काय यूज करणार तुम्ही निगेटिव्ह. बघा CDDE आहे सगळ्यांचं वेस्ट मध्ये, तुम्हाला त्याचा निगेटिव्ह साइन यूज करावं. ओके बघा इथे CD मायनस आलं का मायनस आलं तर डिपार्चर जो काही CDचा आहे तो वेस्ट मध्ये आहे त्यामुळे डिपार्चर टुवर्ड्स वेस्ट काय असतो निगेटिव्ह असतो म्हणून मायनस 318.34 प्लस करेक्शन काय घ्यावं लागलं प्लस, तर इथलं एरर जो आहे तो निगेटिव्ह आलता स्टार्टिंगला प्लस 7.326 ओके मायनस 311.014. नेक्स्ट करेक्शन ऑफ डिपार्चर D इक्वल टू टोटल एरर इन डिपार्चर 36.9 इंटू डिपार्चर ऑफ दॅट साइड म्हणजे D चा डिपार्चर किती आहे 388.46 आहे डिवायडेड बाय अरिथमेटिकल सम ऑफ ऑल डिपार्चर 1603.38 8.939 तुम्हाला काय मिळालं करेक्शन मिळालं. करेक्टेड डिपार्चर D इक्वल टू आता 388.46 ही लाईन कशामध्ये हा जी काय डिपार्चर आहे D चा तो कशामध्ये होता ईस्ट का वेस्ट मध्ये होता वेस्ट मध्ये इथे काय घ्यावं लागेल तुम्हाला साइन निगेटिव्ह. मायनस 388.46 ओके प्लस 8.939 प्लस काय घेतोय कारण की इथलं करेक्शन जे आहे ते मी काय घेणार आहे पॉझिटिव्ह घेणार किती येते मायनस 379.522. नेक्स्ट करेक्शन ऑफ डिपार्चर EA इक्वल टू टोटल एरर इन डिपार्चर 36.9 इंटू डिपार्चर ऑफ दॅट साइड किती 113.34 डिवायडेड बाय अरिथमेटिकल सम ऑफ ऑल डिपार्चर 1603.38 इक्वल टू किती येते आन्सर 2.608. करेक्टेड डिपार्चर EA इक्वल टू 113.34 साऊथ मध्ये होतं का वेस्ट मध्ये होतं काय ईस्ट मध्ये होतं काय वेस्ट मध्ये होतं. हा वेस्ट मध्ये होतं साऊथचा प्रश्न लॅटिट्यूडलाच येतो. ओके करेक्टेड डिपार्चर EA इक्वल टू मायनस काय घेतोय कारण की डिपार्चर ऑफ लाईन EA कशामध्ये होते वेस्ट मध्ये होते म्हणून इथे मी साइन काय यूज करतो मायनस 113.34 प्लस 2.608 किती येते मायनस 110.732. लाईन पुन्हा एकदा काय करायचं सेम टेबल लाईन ABBCCDDE नंतर इथं जसं तुम्ही केलं होतं ओके कॉलम लॅटिट्यूड डिपार्चर नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट सेम खाली घ्यायचं फक्त काय टाकणार वर करेक्टेड कॉन्झिक्युटिव्ह कोऑर्डिनेट टाकायचं लॅटिट्यूड आणि डिपार्चर. करेक्टेड कॉन्झिक्युटिव्ह कोऑर्डिनेट म्हणजे तुम्हाला करेक्टेड लॅटिट्यूड आणि डिपार्चर कॅल्क्युलेट करायचंय नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट. ओके जेव्हा तुम्ही AB ओके सपोज तुम्ही AB चा लॅटिट्यूड फाइंड आउट केला करेक्टेड लॅटिट्यूड ऑफ लाईन AB फाइंड आउट केला मायनस 182.665 आता मायनस आहे मग तुम्ही हे लॅटिट्यूड ऑफ लाईन AB मायनस दाखवतंय तर ते कशामध्ये टाकणार हो नॉर्थ मध्ये टाकणार का साऊथ मध्ये टाकणार साऊथ मध्ये साऊथ मध्ये टाकायचं साइन द्यायची गरज नाही बघा इथे 182.665. ओके सेम आता जर तुम्ही डिपार्चरचं बघितलं करेक्टेड डिपार्चर ऑफ लाईन AB 320.326 आहे पॉझिटिव्ह साइन आहे का निगेटिव्ह आहे पॉझिटिव्ह. आहे का बघा 320.326 डिपार्चर टुवर्ड्स ईस्ट काय असतं पॉझिटिव्ह. ह्या सगळ्या व्हॅल्यू काय करायच्या इथं पुट करायच्या. ओके जे करेक्टेड काढलेत ना प्रत्येक लाईनचे डिपार्चर आणि लॅटिट्यूड ते तुम्हाला काय करायचे इथं फक्त पुट करायचे. पुट केल्यानंतर काय करायचंय एकदा चेक करायचंय ट्रॅव्हल्स बॅलन्स होते का म्हणजे सम ऑफ द नॉर्थ इक्वल टू सम ऑफ द साऊथ होतंय का सम ऑफ द ईस्ट इक्वल टू सम ऑफ द वेस्ट होतंय का. मग इथं बघा 739.74 सम ऑफ द नॉर्थ आहे आणि सम ऑफ द साऊथ काय 739.74 म्हणजे तर ट्रॅव्हल्स काय झाली बॅलन्स झाली. नंतर सम ऑफ द ईस्ट
इक्वल टू सम ऑफ द वेस्ट होते का होत असेल तर ट्रॅव्हर्स इथं बॅलन्स झाले. ट्रॅव्हर्स बॅलन्स होत नसेल तेव्हाच तुम्ही काय करणार आहे, बाउडिच रूल आणि ट्रान्झिट रूल यूज करणार आहे. ओके. नंतर इंडिपेंडंट कोऑर्डिनेट प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला काय सांगितलं, इंडिपेंडंट कोऑर्डिनेट फाइंड आउट करायला सांगितलं. ओके. तर काय करायचं तुम्ही पहिल्यांदा इथं इंडिपेंडंट कोऑर्डिनेट नॉर्थ आणि ईस्ट म्हणजे जे काही पॉझिटिव्ह आहेत ओके साईड ते घेतल्या मी, नॉर्थ आणि ईस्ट घेतल्या. तर नॉर्थ आणि ईस्ट असे इंडिपेंडंट कोऑर्डिनेट्स मध्ये नॉर्थ आणि ईस्ट घेतलं. त्यामध्ये एक व्हॅल्यू घेतली, कोणती व्हॅल्यू तुम्ही घेऊ शकता. ओके. इथं कोणतीही व्हॅल्यू इथे तुम्ही घेऊ शकता. इथं बघा 1000 ही व्हॅल्यू मी घेतली आणि इकडं ईस्ट मध्ये सुद्धा 1000 ही व्हॅल्यू घेतली. इथे काय करायचंय, फक्त इंडिपेंडंट कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचे.